नमस्कार मित्रांनो, आपल्या आरोग्य आणि पोषणाविषयी माहिती देणाऱ्या या चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत अशा एका माशाबद्दल जो भारतात तसेच जगभर झपाट्याने लोकप्रिय होत आहे आणि तो मासा म्हणजे चिलापी मासा किंवा इंग्रजीत तिलापिया म्हणून ओळखला जाणारा मासा। हा मासा परवडणाऱ्या किमतीत सहज उपलब्ध होतो आणि स्वयंपाक करायला सोपा असल्यामुळे अनेक जण आपल्या दैनंदिन आहारात याचा समावेश करतात। परंतु या माशाचे फायदे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच त्याचे धोकेही लक्षात घेणे आवश्यक आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिलापी माशाची पोषण मूल्ये, फायदे, धोके आणि योग्य खरेदी सेवनाबाबतचे महत्त्वाचे मुद्दे। नंबर 1, चिलापी माशाची ओळख। मित्रांनो, चिलापी मासा मूळतः आफ्रिकेतून आला आहे, परंतु आज तो जगभर पसरलेला आहे। मत्स्यपालनासाठी हा मासा खूप पसंत केला जातो कारण त्याची वाढ जलद होते। साधारणतः 4 ते 6 महिन्यांतच तो बाजारात विक्रीयोग्य आकाराचा होतो। रंगाने हा पांढरसर किंवा राखाडीसर दिसतो। चिलापी माशाचे पाणी स्वच्छ असल्यास तो निरोगी आणि पौष्टिक असतो, पण औद्योगिक क्षेत्रांच्या जवळील पाण्यातील मासा प्रदूषित होण्याची शक्यता जास्त असते। काही भागांमध्ये स्थानिक माशांची संख्या कमी होण्याचे कारणही चिलापी माशाच्या वाढत्या प्रमाणाशी जोडले जाते, कारण तो पाण्यातील इतर माशांची अंडी खातो। त्यामुळे चिलापी मासा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असूनही परिसंस्थेसाठी आव्हानात्मक ठरतो। नंबर 2, चिलापी माशातील पोषण मूल्ये। चिलापी माशामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात। चिलापी माशामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने मिळतात, ज्यामुळे शरीरातील पेशींच्या दुरुस्तीस मदत होते। हा मासा कमी कॅलरीचा असल्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आदर्श आहे। या माशामध्ये बी समूहातील जीवनसत्वे तसेच थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन डी आढळते। तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोह या खनिजांची ही चांगली मात्रा असते। जरी चिलापी माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कमी प्रमाणात असले तरी तो हृदयासाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरतो। थोडक्यात चिलापी मासा पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर आहे आणि बजेट फ्रेंडली प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे। नंबर 3, चिलापी मासा खाण्याचे फायदे। चिलापी माशाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे। हा मासा कमी कॅलरीचा असल्यामुळे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतो। त्यात प्रथिनांचे जास्त प्रमाण असल्यामुळे पोट नेहमी भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे जास्त खाण्याची गरज कमी होते। हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चिलापी मासा फायदेशीर आहे, कारण त्यात पोटॅशियम आणि प्रथिने असतात जे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात। नियमित सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते। चिलापी माशाचे नियमित सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते। मेंदूच्या कार्यासाठीही चिलापी मासा उपयुक्त आहे। त्यातील प्रथिने आणि जीवनसत्वे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूच्या संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात। हाडांच्या मजबूतीसाठीही हा मासा फायदेशीर ठरतो, कारण त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात। शिवाय चिलापी मासा परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असल्यामुळे तो बजेट फ्रेंडली आणि पौष्टिक आहाराचा एक उत्तम पर्याय ठरतो। नियमित आहारात चिलापी माशाचा समावेश केल्याने शरीराला संपूर्ण पोषण मिळतं आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते। नंबर 4, चिलापी मासा खाण्याचे धोके। चिलापी माशाचे काही महत्त्वाचे आरोग्यदायी फायदे असले तरी त्याचे धोके दुर्लक्षित करता येत नाही। औद्योगिक क्षेत्रांजवळील पाण्याच्या स्रोतांमध्ये होणाऱ्या प्रदूषणामुळे चिलापी माशांमध्ये जड धातू आणि कर्करोगजन्य रसायनांचे प्रमाण वाढू शकते, जे दीर्घकालीन आजारांचा धोका निर्माण करतात। तसेच काही लोकांना या माशांची ॲलर्जी असते, ज्यामुळे श्वसन संस्था प्रभावित होऊ शकते, त्वचेवर पुरळ येऊ शकतात किंवा अन्य प्रतिकूल प्रतिक्रिया दिसून येऊ शकतात। त्यामुळे विशेषतः जर तुम्ही नियमितपणे माशांचे सेवन करत असाल तर सुरक्षित स्रोतातून आणि योग्य प्रमाणातच चिलापी मासे खाणे गरजेचे आहे। याशिवाय चिलापी माशाची वाढ वेगाने होत असल्याने स्थानिक जलसंपदांच्या इतर माशांच्या संख्येमध्ये घट होते, ज्यामुळे परिसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो। आणखी एक मुद्दा म्हणजे चिलापी माशामध्ये इतर माशांपेक्षा ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचे प्रमाण तुलनेने कमी असते। म्हणूनच चिलापी माशाचा लाभ घेण्यासाठी त्याचे संतुलित सेवन करणे, गुणवत्तेसंदर्भात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे। नंबर 5, खरेदी आणि सेवन करताना काय लक्षात ठेवावे। चिलापी मासा खरेदी करताना त्याचा स्रोत अत्यंत महत्त्वाचा आहे। शक्यतो प्रदूषणमुक्त जलस्रोतातून आलेला ताजा मासा खरेदी करावा, कारण दूषित पाण्यातील माशांमुळे शरीरावर हानिकारक परिणाम होऊ शकतात। मासे प्रमाणात खाणे देखील आवश्यक आहे। आठवड्यात 1 ते 2 वेळा पुरेसे असतात, जेणेकरून शरीराला आवश्यक पोषण मिळत राहील, पण अतिरिक्त चरबी किंवा सॉल्टचे प्रमाण जास्त होणार नाही। मित्रांनो, स्वयंपाक करताना देखील मासा योग्य तापमानावर शिजवणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यातील सर्व जीवाणू नष्ट होतील आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल।
मुलं, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी चिलापी मासाचे सेवन करताना विशेष खबरदारी घ्यावी, कारण त्यांच्या शरीराची प्रतिकार शक्ती तुलनेने कमी असते. या सर्व काळजी घेतल्यास चिलापी मासा आपल्या आहाराचा एक सुरक्षित, पौष्टिक आणि स्वादिष्ट भाग ठरतो, जो हृदय, मेंदू, हाडं आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मित्रांनो, चिलापी मासा हा पौष्टिकतेने समृद्ध, परवडणारा आणि सोपा आहाराचा पर्याय आहे. त्यात प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असल्याने तो वजन नियंत्रण, हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. परंतु प्रदूषण, ॲलर्जी आणि पर्यावरणीय धोके लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणात खा, स्वच्छ स्रोतातून खरेदी करा आणि संतुलित आहार राखा. आरोग्य म्हणजेच खरी संपत्ती, त्यामुळे माहितीपूर्ण निर्णय घेणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला चिलापी मासा आवडतो का आणि तुम्ही तो वीकली किती वेळा खाता. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.